दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवरती वंचित बहुजन आघाडीने बंदचं आवाहन केलंय। उद्या हा बंद पुकारण्यात आलेला आहे, पूर्ण महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे। याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत बाळासाहेब आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने बंद होणार आहे आणि काय त्यांची भूमिका आहे। सर, काय बंदचं आवाहन केलंय, कोण कोण सहभागी होणार आहेत? ते महाराष्ट्रामधल्या अनेक सामाजिक संघटना ह्याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। डावे पक्षांपैकी डावे पक्षच फक्त त्याच्यामध्ये त्यांनी काल रात्री आम्ही ह्या बंदामध्ये आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। राजकीय पक्ष जे आहेत त्यांनी अजून कुठलीही भूमिका घेतली नाही अशी परिस्थिती आहे। आम्ही ह्या राजकीय पक्षांना अपील करतोय की आपण सुद्धा ह्या बंदामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनाही करतोय। ह्या बंदामध्ये ज्यांचा संबंध आहे, म्हणजे विद्यार्थ्यांचा संबंध आहे, त्या साऱ्या विद्यार्थ्यांचे पालक संघटन जे आहे त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे। त्याच्यानंतर दोन वेगवेगळ्या संघटना आहेत शिक्षणाच्या, एक नॉन ग्रँटीन एड्स असोसिएशन आहे आणि ग्रँटीन एड असोसिएशन आहे, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे। ट्रान्सपोर्टमधला असणारा ओला उबेर असेल, टॅक्सी असेल, यांच्याशी बोलणं झालेलं आहे। एस टी महामंडळ जे आहे ते एस टी महामंडळाशी बोलणं झालेलं आहे आणि त्याच्याचबरोबर बेस्टमधला जो आहे त्यांचंही बोलणं झालेलं आहे। जिल्ह्यामध्ये आमचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत ते इतर सगळ्या संघटनांना बरोबर घेऊन निर्णय करतात आहेत की आपापल्या जिल्ह्यामधला बंद त्यांनी असणारा शांततेने पार पाडला पाहिजे। आणि ही जी स्ट्रॅटेजी आहे म्हणजे शाळा आणि हे आहे तिथंही त्यांचा असणारा तो निर्णय घेण्याचा चाललेला आहे। त्याच्यामुळे बंद हा शांततेने होईल असं आम्ही एकंदरीत पाहतो। सर, इतर कोणत्या पक्षांना तुम्ही बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केले? काँग्रेस, शिवसेना हे तुमचे मित्रपक्ष आहेत, यांना आवाहन केलंय का? नाही, माझे मित्रपक्ष नसले शिवसेना आणि काँग्रेस तरी आम्ही त्यांना पत्र लिहिलेलं आहे की आपण असणारा या बंदामध्ये सहभागी व्हा। सर, दिल्लीच्या घटनेबद्दल काल जो अमानुषपणे लाठीचार्ज झाला, तुम्ही म्हणालात की रिझर्व्ह आर्मी त्या ठिकाणी तयार ठेवण्यात आली, गोळीबार होण्याची देखील शक्यता आहे, काय सर सांगाल? ते मी एवढंच सांगेन की बाबा जे गलवान घाटीमध्ये चायनाने वायर मेस लावून जे असणारं सोल्जर्सला मारलं होतं त्याच पद्धतीने पोलिसांनी सुद्धा स्वतःच्या बॅटमला वायर मेस लावून तिथल्या असणाऱ्या अधिक महिलांना मारले अशी असणारी परिस्थिती आहे। वायर मेसने मारणं म्हटलं म्हणजे काय आहे हे आपण असणारं लक्षात घेतलेलं बरं आहे। त्याच्यामुळे एकंदरीत हे सरकार प्रधान यांना हटवण्यापेक्षा विद्यार्थ्यांवरतीच अत्याचार करण्यामध्ये फुशारकी मारते अशी जी परिस्थिती आहे, तेव्हा ह्या सगळ्या घटनेच्या आम्ही विरोधात आहोत। भारतीय जनता पक्षाचं राज्य त्यांनी चालवावं, पण असणारं शांतीपूर्वक चालावं। पोलीस, पॅरामिलिटरी फोर्स हे देशाला वाचवण्यासाठी आहेत, ते इथल्या असणाऱ्या नागरिकाला मारण्यासाठी नाही आहेत। यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेला माझं असणारं आव्हान आहे की आपण या बंदमध्ये सहभागी व्हा आणि शासनावरती दबाव आणा की विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू राहील पण लाठीचार्ज होणार नाही, छरे सुटणार नाहीत, वायर मेसचे बॅटम त्या ठिकाणी वापरल्या जाणार नाही आणि पॅरामिलिटरी फोर्स हे आम्ही बोलूच देणार नाही, हे दाखवण्यासाठी आपण सगळेजण तिथे असता बंदमध्ये सहभागी व्हा असं आवाहन मी करतो। तुम्हाला की टेरिटोरियल आर्मी तिथे बोलवली आहे, त्याचप्रमाणे काश्मीरमधून देखील हे आणलेलं आहे, नक्की काय काय यंत्रणा तिथे राबते, काय तुम्हाला धोका वाटतोय? ते कुठेतरी माझ्या अंदाजानं ही शासन विद्यार्थी उतरलेले आहेत त्यांना तोड देण्याचं म्हटलं तर प्रधानाचा तुम्ही राजीनामा घ्या, ज्यांनी असणारा पेपर लीक केले त्यांना असणारं तुम्ही अरेस्ट करा आणि या विद्यार्थ्यांना आश्वासन द्या की यापुढे हे होणार नाही। हे करण्याच्या ऐवजी प्रधानांना वाचवण्यासाठी पॅरामिलिटरी फोर्सेस तुम्ही ज्यावेळेस बोलवताय त्यावेळेस तुमच्या मनामध्ये गोधरा इन्सिडेंट पुन्हा माझ्या लक्षात येतो की मुसलमानांवरती दहशत बसवण्यासाठी गोधऱ्यामधला असणारा इन्सिडेंट वापरण्यात आला होता। तशाच रीतीने देशाच्या नागरिकांमध्ये भीती घालवण्यासाठी
आपण हा पॅरामिलिटरी फोर्सचा वापर करून ही भीती निर्माण करणार आहात का, हा खरा सवाल आहे. काय काय तयारी सुरू आहे सर ही आंदोलन चिरडण्यासाठी? ते आता मला नाही सांगितलं, ज्यावेळेस होईल त्यावेळेस सांगेन. थँक्यू. चला. पुढे जितेश सर, सुधाकर काश्यप, LS मराठी, मुंबई. महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद, महाराष्ट्र. माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते. स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.